तर नमस्कार. आजचा हा माझा दुसरा ब्लॉग आहे आणि ॲक्च्युली मला जायचं होतं थोडंसं बाहेर. थोडंसं तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी फरक जाणवत असेल माझ्याबद्दल, कारण मी आज बियर्ड केली आणि थोडंसं चेहरा असं सुजसुज फरक का वाटत आहे काय माहिती, जाऊ द्या. तर आज आपल्याला जायचं होतं थोडंसं बाहेर मार्केटमध्ये, पण सीन असा होता की ज्यावेळेस मार्केटमध्ये ह्यासाठी जायचं होतं की माझ्या कॅमेराला जो माईक लागतो XYZ कंपनीचा, त्या माईकला जो होल्डर म्हणून असतो जो कॅमेराला फिट होतो, ते होल्डर माझ्याकडून कुठून तर हरवून गेलं. छोटंच असतं ते, बॅगमध्ये कुठलं तर हरवलेलं आहे आणि ते इथं लोकल मार्केटमध्ये भेटतं का नाही ते पाहायचं आहे. असलं तर ते घेऊनच टाकू आपण, काय विषय नाही. पण दुसरी गोष्ट नाहीच भेटलं तर मग आपल्याला ऑनलाईन ऑर्डर करावं लागेल. आणि मला असं वाटतं की ह्या मार्केटमध्ये नाही भेटणार असं मला वाटतं, पण जाऊन बघायला काय हरकत आहे. तेवढंच कंटेंट भेटून जाईल ना आपल्याला पण तर बघूया काय होतं काय नाही. तर आत्ता जस्ट निघायचाच प्लॅन ठरला होता आणि तेवढ्यात तुम्ही बघू शकता पावसाने केलेली आहे सुरुवात. म्हणजे कुठे काही जायचं म्हटलं तर पाऊस जर वेळेसचा प्रमाणे याही वेळेस पावसाने मस्तपैकी आपल्या प्लॅनची वाट लावलेली आहे. बघूया आता पाऊस उतरण्याची, थोडंसं कमी होण्याची वाट बघूया आणि जाऊया बाहेर. थोडासा काहीतरी प्लॅनच आज काहीतरी प्लॅन करायचं आहे, कारण 2 दिवस झालं प्लॅन करायचा म्हणतो बाहेर जाऊन काय कसं. ॲक्च्युली मी इकडं घरी आल्यानंतर कुठं ॲक्च्युली म्हणजे मी बाहेर जातच नाही मोस्टली, आणि काय म्हणजे कामच नाही पडत बाहेर जाण्याचं इकडं. तर त्या निमित्तानं का होईना, माईकच्या निमित्तानं का होईना बाहेर जाऊ शकतो. बघूया आता. तुम्ही म्हणत असा आता मी का हसतोय, मी माझ्यावरच हसतोय. म्हटलं होतं बाहेर जायचं आहे आपल्याला, ते कॅमेराच्या माईकचं होल्डर आणण्यासाठी बाहेर जायचं होतं. पण आता पाऊस थांबला होता बरं का. पाऊस थांबला आणि मी म्हटलं जाऊ आता खाली जाऊ, तसंच बाहेरच्या बाहेर गाडी घेऊन तसंच जाऊ. तर जसं मी खाली आलो तसा पाऊस चालू झाला आहे बघा. म्हणजे ना, नशीब असलं तर माझ्यासारखंच नशीब पाहिजे. म्हणजे आता मी काहीच नाही बोलू शकत. आणखीन मॅक्सिमम एक अर्धा तास वाट बघू, त्याच्यानंतर हा प्लॅन ड्रॉप करावा लागणार आहे. कारण आत्ता वाजले 4:12, म्हणजे 4:12. आणखीन थोड्या वेळ वाट बघूया आणि मग बस घरीच थांबण्याचा प्रयत्न करायचा आपण. बघूया काय होतं काय नाही आहे. दुसरी गोष्ट, बाहेर जाण्यासाठी दुसरी मोठी गाडी आपण घेऊन गेलो असतो, पण ॲक्च्युली कसा प्रॉब्लेम झाला आहे की मोठी गाडीसुद्धा नाही आहे घरात. सकाळीच मम्मी आणि पप्पा हे दोघंजणं एक लग्न अटेंड करण्यासाठी गेलेले आहेत, ते गाडी घेऊन गेलेले आहेत. सो तर आपल्याला ह्या 2 गाड्यांवरतीच जायचं होतं. सो शेवटी आपल्याकडे हाच पर्याय आहे, 2 व्हीलर. 2 गाड्यांशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि हा पावसाचं काय हे नाही. बघूया आता, पाऊस थांबला तर जाऊ, नाही थांबला तर राहिलं. एवढं काय इम्पॉर्टंट नाही आहे, पण थांबावी अशी इच्छा आहे. बघूया. मग आपण इतक्या वेळ बाहेर थांबवून पाऊस आलाय, पाऊस चालू होता, म्हटलं आपल्याला बाहेर जायचं होतं. कोण आहे पोरग? कुठलं पोरग आहे काय माहिती. तो चष्मा आहे, बरोबर आहे. चष्मा तर बाहेर जायचा प्लॅन ठरला होता आणि मग जायचं होतं, पण पाऊस आल्यामुळं मग आपण वापस प्लॅन कॅन्सल करून आता घरातच बसायचा प्लॅन केला आहे. तर मग म्हटलं आपण आजीबाईशी थोडंसं गुप्तगुप्त करू, बाते करू. नको रे मला. का बरं? माझी साडी नाही बरोबर व्यवस्थित. काय नसतंय होत, नसते, नको बाबा. म्हाताऱ्या माणसाचं काय असतंय. नसलं तसं कसं.
चांगलं तर वाटलं पाहिजे का. काय म्हणतेस मग तू, काय म्हणतेस? नको रे बाबा. जाऊ दे, तुला येऊ वाटत नाही आहे का कॅमेरामध्ये? नको. आणि त्या दिवशी तर म्हणत होती मला एक काढायचा होता. माझा एक फोटो काढ, माझा एक फोटो एकच काढायचा होता तेवढा, मग काढ नाही. काढला का? मग आता ह्याच्या पुढून यायचं नाही का मग कॅमेरामध्ये? नाही नाही का? येत नाही. का बरं? का काम आहे म्हाताऱ्याला? ते पण आहे, काय काम आहे म्हाताऱ्या माणसाचं. म्हटलं जाऊ द्या, आपण टी व्हीच बघून घेऊया आता. काय लावायचं सांग? भंग कीर्तन. कीर्तन लावू का? कीर्तन कोणाचं लावतो? ह्याचं लाव, संदीपन महाराजाचं कीर्तन. आमच्या आजीला फक्त कीर्तन झालं की बस. संदीपन महाराज इथं लागत नाहीत, ह्याच्यावर लागत नाहीत. जाऊ दे. आमचे फुकरा साहेब लावतो. फुकरा नाही, डिंपल मला नको. फुकरा बाय. हॅलो, हां बोल ना. पाऊस आहे म्हणून तर मी तुला काही फोन केला नाही ना. मोठी गाडी पप्पा लग्नाला गेलेत रे. हां मग काय कर, तू घरी जा, मी तिकडे येतो मग. हां चालतंय. हां तर म्हटलं होतं बाहेर जायचं. एका फ्रेंडला पण कॉल करून सांगितलं होतं बाहेर जायचं, पण तिकडेही पाऊस चालू आहे म्हणून तो म्हटला की थोडा लेट जाऊ. तर म्हटलं टी व्हीवर काय बघायचं, अजून त्याला टी व्हीवर काय बघायचं म्हणून आपण लावलेला आहे फुकरा इन्सानचा ब्लॉग. डिंपल मल्हान अँड फुकरा इन्सान. तुला करायचं का चहा? चहा करतो मी. नका, मी करणार आहे. अगं करतो नको. करतो का? नका नका. येत झोपलाय, पांड्याची झोपलेत. तुझ्या पुढचा माझ्या पुढचा. आपण दोघंच. हां. आजीला म्हटलं मस्तपैकी चहा बनवतो मी, पण आमची आजी काय ऐकायला तयार नाही चहा बनवायला. अगं बनवतो ग. नको. कसं असतं ना, तुम्ही असता ना. जाऊ द्या, ठीक आहे. तर आणखीन एक मला हा ब्लॉग आवडतो ह्यांचा, म्हणजे हरुष बोला आणि लैला म्हणून छान ब्लॉग बनवतात, खूपच छान बनवतात ते. फक्त आपल्यासारख्या मुलांनाच माहिती ते कसे ब्लॉग बनवतात. ठीक आहे, आवडतात ते. कुठली गोष्ट स्क्रिप्ट नाही करत, काही नाही असं मला वाटतं. आता रियालिटी काय असेल ते त्यांना माहिती, ते करता नाही करता स्क्रिप्ट. तर मला तरी असं वाटतं काय कुठल्या गोष्टीचं स्क्रिप्ट नसतं, काय नसतं. तर ठीक आहे, बघू शकता. बसल्या बसल्या असं झालं की आत्ता आपण पप्पांना फोन लावूया आणि विचारूया कुठं आहेत, कुठपर्यंत आलेत. बघूया काय म्हणतायत ते. हॅलो. हां बोल बेटा. कुठे आहेत? लांबोटी. लांबोटी? यस. जवळ आले? यस. कसं काय एवढं लवकर? यशला कमिटमेंट दिली होती 6 पर्यंत येतो म्हणून. अच्छा, लवकर आले. मला वाटलं अजून निघाले नसतील. यशनं सकाळी विचारते ना, का त्यानं जवळ नाही आहे, रूम मध्ये त्याच्या. त्यानं सकाळी काय म्हणला की किती वाजेपर्यंत येतात पप्पा? हां मी म्हणलो पहिल्यांदा 5 म्हणलो. हां हे झालं मॅक्झिमम 6 बघ म्हणता. हां हां हा म्हणून शब्द दिला होता मला बरोबर मग त्या टायमाला, बर बर बर. म्हणून 6च्या आत यायचं ठरवलं. बर. मग त्या पद्धतीनंच केला प्रोग्राम. आता 20 मिनिटात येताल.
आता Yes. आता किती वाजलेत? 5:40 झालेत. हॅलो. 10 ते 15 मिनिटात. हां, म्हणजे बराबर तुम्ही 6 वाजेपर्यंत येऊन जाचाल. यस यस. ओके. आणि विशेष म्हणजे आईनं साथ दिल्यामुळं सक्सेस झालं. काय साथ दिली? आता आई खुतून बसली तिकडे तिकडे टाइमपास करत, मग काय करणार होता मग. हां 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 हां. मग आलंच नव्हतं. आई वेळच्या वेळेला पावलं उचलत गेली, चला चला चला. लग्नात बी लगेच म्हणली चला. हां. आईचा त्याच्यामुळं- आईचा हां. आईचा हात होता म्हणा की. हा, नाहीतर आई अगर त्या गोठव्यात पडली अडकून हां हां. की मग काय 2-2 तास निघत नाही मग. निघत नाही. हो. आता योगा असं झालं की लग्नात कुठे बसायला जागा नव्हती आम्हाला दोघांच्या एकवाराच. त्यामुळे खाल्लं की लगेच उभारून हातावर निघालच नाही. बर. हा, हां हां. बसायला जागा नव्हती कुठं इतक्या, म्हणजे त्यामुळे आम्ही लगेच निघालो. त्यामुळे टायमात आलो एकदम. बर. चालतंय. या. यस. चहा घेतलात का तुम्ही? हां, मी घेतला चहा. आजीनं केला होता चहा. हो. अजित दिला होता. यस. व्हेरी गुड. आज काय केलं? आज काय नाही, व्लॉग. व्लॉग बनवतोय, तुमचं रेकॉर्ड करतोय तुमचं बोललेलं. यस. चालेल. नो प्रॉब्लेम. यस. जरूर. ऑफकोर्स. बेस्ट ऑफ लक फॉर युअर हॉबीज. ओके, थँक्यू. Yes, not mentioned. हां, या. Yes, okay. ओके, बाय. Bye. तर येताच पप्पा 21 मिनिटामध्ये. थांबा. मामी आले नाहीत का? मामी नाही. तू कुठं मला मागेल का गेला? बर. गाडी गाडी आता थोडं देऊन खराब झाली का? चिखल. हां. मम्मी, बाबा कसं काय आले? सरप्राईज होता बाबा तुम्ही. एक सरप्राईज होता म्हटलं तुम्ही. मग आणू का? ज्या आईचे वडील म्हणजे माझे बाबा हे आलेत. मला माहितीच नव्हतं बाबा येत आहेत गाडीत. सरप्राईज. तुम्ही थोडं काहीतरी काम करा. मी म्हटलं तुम्ही रिकाम टेकडे आहेत, तुम्ही काम करा, मला ब्लॉगिंग बनवायला असतं. तर आमचे पांडेजी मस्तपैकी कारण गाडीला लागलं होतं पूर्ण घरामध्ये येऊ शकतो म्हणून ते अगोदरच साफसफाई करून मध्ये. तर पाऊस खूप जास्त पडलेला आहे, खूप चिखल झालं. तर तुम्ही पांडेजीला बघू शकता आमचे कसं मस्तपैकी हा चिक्कुल साफ करतायत पांडेजी. आणि ते पण कसं पावसामध्ये साफ करताय. कष्टाला पर्याय नाही पांडेजी, बरं का. तुझा आवडतोय त्या रूम मध्ये. पाठीमागचा व्हिडिओ बघितला असाल, त्याच्यामध्ये पांडेजीने येऊन लाईट्स ऑफ करून गेला आणि त्याच्यानंतर माझी झाली चिडचिड. सो आमच्यात झाले भांडणं. आता पांडेजी काय खाली बोलत गेलेत खाली. तर आपल्याला नेमका जायचं होतं बाहेर आणि ते प्लॅन कॅन्सल झाला कारण आणखीनही पाऊस चालूच आहे. तर हा प्लॅन आता उद्या बाहेर जायचा करूया. आज तर काय नाही होणार. रात्र म्हणजे किती, साधारण 7 वाजलेले आहेत. तर आजचा जो प्लॅन होता तो उद्या करूया पोस्टपोन आणि आजचा ब्लॉग इथं संपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.